ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बँकांच्या खासगीकरणाविरोधात येत्या 26 तारखेला लाखो बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलेलं आहे। एकीकडे आत्मनिर्भरतेचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे नफ्यात असणाऱ्या बँकांचं खासगीकरण करायचं असा घाट सरकारनं घातल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनांनी केलाय। त्यामुळे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन मधल्या सार्वजनिक त्याच्यानंतर खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये तब्बल 5 लाख कर्मचारी एक दिवसाचा संप करणार आहेत। कामगार विरोधी धोरण, खासगीकरण, नोकर भरती, व्याजाचे दर, सेवा शुल्क अशा अनेक विषयांसाठी हा संप पुकारण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकाद्वारे केलेली आहे। बँक संघटनांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आपण पाहताय। बँकिंग उद्योगामधले प्रश्न सोडवा, बँकांचं खासगीकरण थांबवा, बड्या उद्योगांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर कारवाई करा, बँकांमधील आउटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धत ही बंद करा, बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करा, बँक ठेवीवरील व्याजाचे दर वळवण्यात यावेत या बँक संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत। बँक सेवा शुल्कामध्ये कपात करावी तर या आहेत बँक संघटनांच्या प्रमुख मागण्या।